नमस्ते, मी वंदना. काव्यरसिका या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. काल गप्पा मारता मारता एका मैत्रिणीने सहज विचारले, अगं तू बहिणाबाई चौधरींबद्दल का नाही बोलत? आणि माझ्या डोक्यामध्ये लख्ख प्रकाश पडला. घरी आल्यानंतर बहिणाबाईंची गाणी पुन्हा एकदा चाळायला सुरुवात केली आणि त्यातूनच निर्माण झालेला हा छोटासा लेखन प्रपंच तुमच्यासमोर सादर करत आहे. बहिणाई म्हणजेच बहिणाबाई चौधरी, महाराष्ट्राची निसर्गकन्या, मराठी साहित्यात उशिरा का होईना पण सापडलेल्या हिऱ्या माणकांचा खजिना. प्राजक्ताची कळी उमलली की सुगंधाचे निश्वास टाकू लागते, त्याप्रमाणे बहिणाबाईंची कविता खानदेशातील काळ्याशार भूमीत रुजली, वाढली आणि तिचा सुगंध सर्वदूर पसरला. कोणत्याही विद्यापीठाची पदवी न घेणाऱ्या बहिणाबाईंना तुम्हाला गाणी कशी सुचतात असं विचारल्यावर त्या उत्तर देतात, माझी माय सरस्वती माले शिकवते बोली. माझी माय सरस्वती माले शिकवते बोली. निसर्गाचा असा एकही विषय नाही जो बहिणाबाईंच्या कवितेत नाही. घर, संसार, शेती, माती, अध्यात्म, प्राणी, पक्षी, झाडे, फुले असे कितीतरी विषय. कारण बहिणाबाईंच्या कविता म्हणजे त्यांचं अपत्य आहे, त्यांच्या अनुभवांचे सार आहे. त्यांच्या कवितेला जीवनातील कडू गोड अनुभवांची धार आहे, वात्सल्याची किनार आहे. कशाले काय म्हणू नये या कवितेत त्या म्हणतात, निजवते भुक्या पोटी तिले रात म्हणूनही. निजवते भुक्या पोटी तिला रात म्हणूनही. आखडला दानासाठी त्याले हात म्हणूनही. आखडला दानासाठी त्याले हात म्हणूनही. हे तत्वज्ञान कोणत्या विद्यापीठात शिकायला मिळते? भल्या पहाटे उठून जात्यावर दळण दळताना त्यांची काव्यप्रतिभा अधिकच फुलून यायची. त्या जात्याचा उल्लेख जाते असं न करता घरोट असा आवर्जून करतात. त्यांचं म्हणणं आहे, ज्याच्यातून पीठ येतं त्याला जातं का म्हणायचे? म्हणून आपल्या घरोट या कवितेमध्ये त्या म्हणतात, अरे जोडता तोडलं त्याले नातं म्हणू नये. अरे जोडता तोडलं त्याले नातं म्हणूनही. ज्याच्यातून येतं पीठ त्याला जातं म्हणूनही. ज्याच्यातून येतं पीठ त्याला जातं म्हणूनही. म्हणून घर घर फिरणाऱ्या जात्याला त्या घरोट असं म्हणतात. एकदा एक स्त्री खुरपणी करता करता माहेरची गाणी गात असते आणि तेव्हा तिथे तपश्चर्या करत असलेला एक योगी तिला म्हणतो, जर एवढी माहेरची आठवण येत असेल तर सासरी का राहतेस? त्याच्या प्रश्नाला बहिणाबाईंनी दिलेलं उत्तर अतिशय मार्मिक आहे. त्या म्हणतात, देरे देरे योग्या ध्यान ऐक काय मी सांगते. देरे देरे योग्या ध्यान ऐक काय मी सांगते. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. माझ्या मुलीला माहेर मिळावं म्हणून मी सासरी नांदत आहे. तसेच इच्छा असूनही कर्जबाजारी दिवसात जेव्हा त्या पांडुरंगाच्या दर्शनाला जाऊ शकत नाही, तेव्हा हे अंतरीचे दुःख देखील त्या कवितेतूनच सांगतात. अरे पांडुरंग तुझी कशी भक्ती करू सांग. अरे पांडुरंग तुझी कशी भक्ती करू सांग. तुझ्या रूपा आड येत सावकाराचं रे सोंग. तुझ्या रूपा आड येत सावकाराचं रे सोंग. कर्जबाजारी शेतकऱ्याच्या जीवनाचं इतकं भयान वास्तव कोणत्या कवीने रेखाटलं असेल? आणि हे सर्व करत असताना संसाराचे सार देखील त्यांनी सांगितलं आहे. अरे संसार संसार जसा तावा चुल्यावर, आधी हाताला चटके तवा मियते भाकर. तवा मियते भाकर. असा कष्टाचा संसार करणारी ही माऊली दारात येण्याला ज्योतिषाला काय म्हणते? नको नको रे ज्योतिषा नको हात माझा पाहू. नको नको रे ज्योतिषा नको हात माझा पाहू. माझं दैव माले काय माझ्या दारी नको येऊ. माझं दैव माले काय माझ्या दारी नको येऊ. यावरून आपलं भविष्य हे ज्योतिषाच्या हातात नसून आपल्या कर्तृत्वामध्ये आहे हा संदेश बहिणाबाई आपल्याला देतात. बहिणाबाईंना सर्वात जास्त चीड आहे ती स्वार्थी आणि कृतज्ञ माणसांची.
आणि म्हणून आपल्या माणूस या कवितेत त्या म्हणतात, अरे माणसा माणसा कधी होशील माणूस, अरे माणसा माणसा कधी होशील माणूस, लोभासाठी झाला माणसाचा रे काणूस, लोभासाठी झाला माणसाचा रे काणूस. ही कविता म्हणजे मानवतेला व्याकुळ हृदयाने त्यांनी केलेलं एक आवाहन आहे. आज स्वार्थाचा वनवास सर्व जगभर पसरलेला आहे. माणसे पशु होऊन एकमेकांशी झगडत आहेत. मानवता आज रक्तबंबाळ झाली आहे आणि अशा या मानवतेच्या कल्याणासाठी त्या काळात बहिणाबाईंनी मारलेली अरे माणसा माणसा कधी होशील माणूस ही आर्त हाक प्रतिभा सामर्थ्याचा केवढा मोठा साक्षात्कार आहे हे आपल्याला दिसून येते. अशा या बहिणाबाईंबद्दल कितीही बोललं तरी ते सागराच्या एका थेंबा एवढंच आहे. म्हणूनच आज इथेच थांबते. धन्यवाद. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्यायला विसरू नका. धन्यवाद.